नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे उरलेल्या पोळ्यांपासून बनवलेले कुरकुरीत कोरके. हे कोरके खायला एकदम छान चविष्ट आणि भन्नाट लागतात. एकदा नक्की बनवून बघा. आता हे कोरके बनवण्यासाठी आपल्याला इथे शिळ्या पोळ्या लागणार आहे. शिळ्या पोळ्यांचे मी असे बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि कढईमध्ये तेल तापले की हे कोरके आपल्याला याच्यामध्ये सोडून छान असे लाल रंगावरती तळून घ्यायचे आहे. खायला एकदम कुरकुरीत आणि एकदम चविष्ट हे कोरके तयार होतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हे कोरके सर्वजण खूप आवडीने खातात. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्कीच करून बघा. शिळ्या पोळ्या जर उरल्या तर नेमकं त्याचं काय बनवायचं हे समजत नाही, तर सारखा चुरमा वगैरे करण्याची काही गरज नाही. हे बघा किती सुंदर आपल्या पोळ्यांना कलर आला आहे. असेच आपण सर्व एक एक कोरके हे तळून घेऊया. खरं म्हटलं तर मेन म्हणजे ह्या पोळ्यांना तेल अजिबात जास्त लागत नाही किंवा हे कोरके तेलकट पण होत नाही. आपले हे कोरके आपल्याला मुलांना आणि आपण सुद्धा येता जाता लगेच फस्त करतो. इतके सुंदर हे चवीला लागतात. आणि तुम्हाला जर तसेच खायचे नसतील तर हे कोरके आपण कोणत्या पण भाजीसोबत खाऊ शकतो. पण एकच अट असते की जेव्हा आपण हे कोरके बनवतो त्यावेळेस मात्र ताज्या पोळ्या ह्या कमी करायच्या, नाहीतर ताज्या पोळ्या तशाच राहून जातात आणि हे कोरके सर्व खाऊन घेतात. आता हे कोरके बघा किती सुंदर असे दिसत आहे. मी सर्व हे तळून घेतलेले आहे. आता यावरनं आपण याला थोडंसं मीठ लावूया आणि थोडीशी लाल मिरची घालायची आहे. तुमच्या घरात जर लहान मुलं जर तिखट नसेल खात तर तुम्ही लाल मिरची नाही घातली तरीही चालेल. आता मी तुम्हाला या कोरक्यांचा थोडासा आता मी या कोरक्यांना हे सर्व लावून घेते आणि तुम्हाला ह्या कोरक्यांचा आवाज कसा आहे ते दाखवते. थांबा एक मिनिट. बघा किती सुंदर असा आवाज येत आहे आणि एकदम कुरुम कुरुम आपले हे कोरके तयार झालेले आहे. अगदी लगेच त्याचा भुगा होत आहे. एकदा ही रेसिपी नक्की करून बघा. आणि खरं म्हटलं तर जेव्हा तुमच्याकडे रगडा बनवलेला असेल तर तुम्हाला विकतच्या आपल्या पापड्या ज्या असतात पाणीपुरीच्या त्या आणायची अजिबात गरज पडणार नाही. त्यासोबतही एकदा नक्की खाऊन बघा. आता माझ्याकडे काही मी आता बनवलेलं आहे आंबट गोड वरण. ते सुद्धा ह्या कोरक्यांसोबत खूप सुंदर लागते. आता मी ते हेच खाणार आहे तर त्यासाठी मी हे कोरक्यांचे काही तुकडे करून घेतलेले आहे. त्यावरनं आंबट गोड वरण घालणार आहे. त्याची रेसिपी मी आधीच आपल्या या चॅनलवरती अपलोड केली आहे. तुम्ही तिथे जाऊन एकदा नक्की बघा. आणि ह्या जे पोळ्या आहे म्हणजेच हे जे कोरके आहे ते खरं म्हटलं तर पिठलं, उडदाचं वरण आणि कोणतंही भाज्यासोबत एकदम भन्नाट लागतं. एकदा तुम्ही हे कोरके नक्की करून बघा आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि एकदा नक्की बनवून बघा. हे बघा किती सुंदर असे दिसत आहे. मेन म्हणजे हे खायला एकदम आपण जे रगडा पुरी खातो तसेच लागते. आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.